नमस्कार भावी शिक्षकांनो, अभियोग्यताधारकांनो, मॅथ विथ सूरज सर आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, खूप मोठी गुड न्यूज आपल्यासाठी आहे की ज्याची आपण वाट बघत होतो जवळजवळ 1.5 वर्ष. त्या पवित्र पोर्टल शिक्षक भरतीचे प्राधान्यक्रम जे प्रेफरन्स आहे ते सुरू झालेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजपासून आपल्याला प्राधान्यक्रम जनरेट करून असाइन करून लॉक करता येणार आहे 6/8 ते 11/8. विद्यार्थी मित्रांनो, या 5 दिवसात आपल्याला प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करता येणार आहेत. म्हणून ही खूप मोठी गुड न्यूज आणि खुशखबर आपल्यासाठी आहे की ज्याची वाट बघत होतो आपण चातकासारखी. नक्कीच आपलं स्वप्न आता लवकरात लवकर पूर्ण होणार आहोत आणि नक्कीच आपण आपल्या हक्काच्या शाळेमध्ये जाणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज हे दुपारी ही न्यूज गुड न्यूज आपल्याकडे आलेली आहे आणि जशी गुड न्यूज आली तशी विद्यार्थी मित्र आपले पवित्र पोर्टल लॉग इन करताय. परंतु लॉग इन केल्यानंतर एक प्रॉब्लेम त्यांना येतोय. त्या प्रॉब्लेम बद्दल आज आपण बोलणार आहोत. जो एरर येतोय त्या एरर बद्दल आपण आज बोलणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, ध्यानात घ्या, 5 दिवस ही मुदत आपल्यासाठी दिलेली आहे प्राधान्यक्रम लॉक करून जनरेट करण्याची. जो ॲप आहे आपलं जे आपण म्हणू शकतो की त्याला पवित्र पोर्टलची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही, कारण ती खूप अपडेट करून त्यांनी आपल्याला ती वेबसाईट दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो एरर येतो त्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. ज्यावेळेस आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरती, पवित्र पोर्टल रिक्रुटमेंट ही वेबसाईट ओपन करतो आणि ज्यावेळेस आपण लॉग इन आय डी आपला पासवर्ड टाकतो आणि लॉग इन आय डी पासवर्ड टाकल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 2025 वर क्लिक करून लॉग इन आय डी पासवर्ड टाकायचा. त्यानंतर आपल्याला OTP येईल. OTP आल्यानंतर ज्यावेळेस आपण ओपन करतो, ओपन केल्यानंतर ज्या 3 लाईन असतात त्याच्यावर क्लिक केल्यानंतर लेफ्ट साईडला जो इंटरफेस येतो त्यावर जनरेट और डिलीट प्रेफरन्स या टॅबवर ज्यावेळेस आपण क्लिक करणार आहोत त्यावेळेस आपल्याला विदाउट इंटरव्ह्यूसाठी एक टॅब आणि विथ इंटरव्ह्यूसाठी एक टॅब आहे. विदाउट इंटरव्ह्यूसाठी आपण क्लिक केल्यानंतर जनरेट प्रेफरन्स ज्यावेळेस म्हणतोय त्यावेळेस भरपूर विद्यार्थी त्यांची कमेंट आल्या की सर तिथं ॲज पर युअर प्रोफाईल प्रेफरन्स आर नॉट अवेलेबल. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रॉब्लेम जो येतोय तो टेक्निकल इश्यूमुळे येतो. विद्यार्थी मित्रांनो, प्राधान्यक्रम हे 100% आपल्याला येणार आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचं पॅनिक करू नका, घाबरू नका, काळजी करू नका. तुम्हाला प्रेफरन्स हे 100% येणार आहे. हे टेक्निकल याच्यामुळे जाहिरात जे आहे ते आपल्या लॉग इनला येत आहेत विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, थोड्याच वेळात म्हणजे रात्रीपर्यंत ही सर्व परिस्थिती क्लिअर होणार आहे आणि प्रत्येकाच्या लॉग इनला जाहिराती ह्या अवेलेबल होणार आहे, प्रेफरन्स जनरेट होणार आहे. त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल आले की सर आम्हाला जाहिराती दिसत नाही किंवा आम्हाला जागा येत नाही किंवा आम्हाला शाळा दिसत नाही. विद्यार्थी मित्रांनो, हा टेक्निकल एरर आहे. लवकरच यावर त्यांची टीम काम करत आहे आणि लवकरात लवकर विद्यार्थी मित्रांनो म्हणजे संध्याकाळपर्यंत, रात्रीपर्यंत हा टेक्निकल जो ग्लिच आहे तो दूर होणार आहे आणि लवकरात लवकर आपल्याला प्रेफरन्स अवेलेबल होणार आहे आणि लवकरात लवकर आपल्याला कळणार आहे की आपल्याला किती शाळा आलेल्या आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, भरपूर उमेदवारांचा प्रश्न होता की आम्हाला असं होतंय, मग आम्हाला आमची प्रोफाईल चुकली का, आमचं सेल्फ सर्टिफिकेशन चुकलं का, त्यामुळे आम्हाला शाळा दाखवत नाही. हा सर्वांचा प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो. भरपूर विद्यार्थ्यांचं लॉग इन होत नाहीये, त्यांना OTPच येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, थोडं थांबून घ्या. OTP का बरं येत नाही ते सर्वजण एकाच वेळेस ज्यावेळेस हे करतात त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतोय आणि त्यांचं टेक्निकल काम चालू आहे म्हणून हा OTP येत नाही. विद्यार्थी मित्रांनो, थोडासा सावकाश, थोडा धीर धरा. इतक्या 1.5 वर्ष आपण वाट बघितली, थोडं आपल्याला 4-5 तास वाट बघायची आहे. रात्रीतून सर्वांना प्रेफरन्स अवेलेबल होणार आहे. तो जो एरर येत आहे की ॲज पर युअर प्रोफाईल प्रेफरन्स आर नॉट अवेलेबल, तो देखील जाऊन विदाउट इंटरव्ह्यू मध्ये जनरेट प्रेफरन्स केल्यानंतर आपल्याला शाळा दिसणार आहे आणि विथ इंटरव्ह्यूचा वेगळा जो टॅब आहे त्याच्यावर क्लिक करून ज्यावेळेस आपण जनरेट प्रेफरन्स म्हणू, विथ इंटरव्ह्यूच्या देखील आपल्याला वेगळ्या शाळा दिसणार आहे. म्हणून कुठल्याही प्रकारचं पॅनिक होऊ नका, घाबरू नका, निवांत राहा, थोडं थांबा, जास्त पुन्हा लॉग इन करू नका. पासवर्ड विसरला असाल तर तो फॉरगेट पासवर्ड करू शकता आपण. काही विद्यार्थ्यांना OTP येत नाही. OTP येण्यासाठी तो वेगळा व्हिडिओ आपण बनवू की काय केल्यानंतर OTP देखील येऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, त्याचा देखील एक वेगळा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. प्रेफरन्स कसे द्यायचे त्याबद्दलचे व्हिडिओ आता आपल्याला बनवायचे आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे सर्वांनी एकदा चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप महत्त्वाची ऑथेंटिक माहिती आता खऱ्या अर्थाने फक्त एक महिन्याचा काळ, महिना पण आपण म्हणू शकत नाही, एका महिन्यात सर्व चित्र स्पष्ट होणार आहे. निवड याद्या प्रेफरन्सला बघू शकता आपण. फक्त 5 दिवसाची मुदत त्यांनी दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे त्यांना खूप लवकर ही यादी लावायची आहे. 5 दिवसानंतर जास्तीत जास्त 3 दिवस मुदत वाढू शकते. म्हणजे 8 दिवसात आपल्याला प्रेफरन्स असाइन करून लॉक करायचे. त्यामुळे प्रेफरन्स जनरेट झाल्यानंतर प्रेफरन्स डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर त्याची हार्ड कॉपी काढा, त्याचा स्टडी करा.
स्टडी केल्यानंतर प्रेफरन्स द्या. लगेच प्रेफरन्स घाईमध्ये लॉक करून असाइन करून लॉक करू नका. त्याचा अभ्यास करा, त्या कोणत्या जिल्ह्याच्या जागा आहेत ते बघा आणि त्याच्याबद्दल जर मार्गदर्शन पाहिजे असेल तर कृपया कमेंट करा. त्याच्या माध्यमातून आपण लवकरात लवकर प्रेफरन्स कशी द्यायची त्याबद्दलचा व्हिडिओ आपण बनवणार आहोत. म्हणून तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. सबस्क्राईब करून ठेवा. ज्याच वेळेस प्रेफरन्स आपल्याला अवेलेबल होतील त्याच वेळेसचा व्हिडिओ येईल आणि प्रेफरन्स कसा द्यायचा त्याचा स्पेशल व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण बनवणार आहोत. त्यामुळे कोणी घाबरू नका. जो टेक्निकल जो मेसेज येतोय तो रेड कलरमध्ये विद्यार्थी मित्रांनो तो एरर आहे, टेक्निकल ग्लिच आहे. तुम्हाला प्रेफरन्स 100% अवेलेबल होतील आणि ते लवकरात लवकर अवेलेबल होतील. तोपर्यंत निवांत राहा, निश्चिंत राहा. लवकरच तुम्ही तुमच्या हक्काच्या आणि तुमच्या आवडीच्या शाळेत जाणार आहात. थँक्यू सो मच.